नमस्कार मित्रांनो. सध्या गरमी खूप सुरू आहे आणि डोकं गरमीने ठणकायला लागलं आहे. AC नाही, कूलर नाही, पंख्याची हवा पण गरम लागते आणि त्यात डोकेदुखी इतकी की कामच होत नाही. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त ₹1 होणारा आजीच्या काळातला रामबाण उपाय. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती. जर हा उपाय तुमच्या कामी आला, तुमच्या डोकेदुखीला आराम मिळाला, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये ज्यांना गरमीने खूप त्रास होतो, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला गरमीने नेमका काय त्रास होतो ते नक्की कळवा. डोकेदुखी, चक्कर, घामोळे काहीही. आपण पुढच्या व्हिडिओत त्यावर सोल्युशन काढू. चला तर सुरू करूया. मित्रांनो, एप्रिल, मे, जून महिना आला की सगळ्यात पहिला प्रॉब्लेम कोणता येतो? गरमी. आणि गरमी आली की तिच्याबरोबर येतात 10 आजार. पण आज आपण बोलणार आहोत फक्त एकाच विषयावर, गरमीने होणारी डोकेदुखी. आता तुम्ही म्हणाल, डोकेदुखी तर कोणत्याही कारणाने होते. बरोबर आहे, पण उन्हाळ्यातली डोकेदुखी वेगळी असते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत डोकं जड, डोळ्यांच्या मागे ठणकं, कपाळ गरम, मान आखडल्यासारखी आणि पॅरासिटामॉल घेतली तरी 2 तासांनी परत तसंच. झालं का कधी असं? याचं कारण काय? डॉक्टर लोक त्याला म्हणतात हीट हॅडेज किंवा डिहायड्रेशन हॅडेज. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीरात 70% पाणी असतं. उन्हाळ्यात घामावाटे हे पाणी बाहेर पडतं. पाणी कमी झालं की रक्त घट्ट होतं. घट्ट रक्त मेंदूपर्यंत पोहोचायला त्रास होतो आणि मेंदूला ऑक्सिजन कमी मिळाला की तो सिग्नल देतो दुखून. हीच ती ठणकणारी डोकेदुखी. आता प्रॉब्लेम कळवा. AC सगळ्यांकडे नसतो, कूलर सगळीकडे लागत नाही. मग करायचं काय? गोळ्या खाऊन खाऊन लिव्हर खराब करायचा का? अजिबात नाही. आज मी तुम्हाला सांगतेय 3 उपाय. तिसरा उपाय आहे फक्त ₹1चा. पण आधी 2 महत्त्वाचे नियम लक्षात घ्या. पहिला नियम, डोकं थंड आणि पोट थंड. आपली आजी म्हणायची, डोक्याला ऊन लागलं की डोकेदुखी ठरलेली. म्हणून दुपारी 12 ते 4 बाहेर जाणं टाळा. यावंच लागलं तर डोक्यावर पांढरा रुमाल, टोपी, स्कार्फ बांधा. काळा रंग टाळा, तो उष्णता शोषतो. पांढरा रंग उष्णता परावर्तित करतो, हे सायन्स आहे. दुसरा नियम म्हणजे 1 घोट पाणी दर 20 मिनिटाला. आपण काय करतो? तहान लागली की एकदम अर्धा लिटर पाणी पितो. ते चुकीचं आहे. शरीर एका वेळी 100 ते 150 mlच पाणी शोषून घेऊ शकतं. बाकीचं युरिन वाटे बाहेर. म्हणून दिवसभर बॉटल जवळ ठेवा. घोट पाणी प्या. त्यात चिमूटभर मीठ आणि साखर टाकली तर अजून उत्तम. ORS झालं घरच्या घरी. आता येऊया मुख्य उपायाकडे. रात्री झोपण्यापूर्वी तळपायाला खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल लावा. 5 मिनिटे गोल मसाज करा. गरमी सगळ्यात आधी डोक्यात जाते आणि शेवटी पायातून निघते. पाय थंड झाले की डोकं आपोआप शांत होतं. आयुर्वेदात याला पादाभ्यंग म्हणतात. AC लावून झोपल्यासारखं वाटेल, करून बघा. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे भिजत टाका. सकाळी ते पाणी गाळून उपाशीपोटी प्या. धने आणि जिरे शरीरातली उष्णता कमी करतात, लिव्हर थंड ठेवतात. 3 दिवस करा. डोकेदुखी 50% कमी होईल. हा उपाय लहान मुलं, मोठे, वृद्ध सगळे करू शकतात. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा ₹1चा उपाय नोट करणार आहोत. बाजारात जा, खड्याच्या दुकानातून कापूरची 1 वडी घ्या. किंमत फक्त ₹1 किंवा ₹2ला 3 वड्या मिळतील. घरी आल्यावर एका मोठ्या भांड्यात साधं नळाचं पाणी घ्या. त्यात कापराची वडी टाकून विरघळवा. कापूर पाण्यात पूर्ण विरघळत नाही, पण त्याचा अर्क उतरतो. आता एक सुती रुमाल घ्या. तो कापूरच्या पाण्यात बुडवा. पिळून घ्या आणि तो ओला रुमाल कपाळावर, डोळ्यांवर, मानेवर ठेवा. 5 मिनिटं डोळे बंद करून पडा. काय होईल? कापूरचा गुणधर्म आहे थंडावा देणे. तो डोक्यातली गरमी शोषून घेतो. मेंदूच्या नसा शांत होतात. रक्ताभिसरण सुधारते. 5 मिनिटात ठणका 70% कमी होतो. डोळ्यांची जळजळ थांबते. हा उपाय दिवसातून 2 वेळा करू शकता. दुपारी जेव्हा ऊन मी म्हणतं तेव्हा आणि रात्री झोपताना. सावधगिरी
ही बाळगा की कापूर खाऊ नका, फक्त बाहेरून वापरायचा. लहान बाळांसाठी डायरेक्ट वापरू नका. 5 वर्षावरील मुलांसाठी चालेल आणि ज्यांना कापूरचा वास सहन होत नाही त्यांनी हा उपाय करू नका. मित्रांनो, AC 24 तास लावून बिल 5,000 येणार, पण कापुराची वडी 1 रुपयाला 3 दिवस पुरते. महिन्याचा खर्च फक्त 10 रुपये आणि साईड इफेक्ट 0. अजून एक टीप देतो. कापूरच्या पाण्यात 2 थेंब निलगिरी तेल टाकलं तर रिझल्ट डबल मिळतो. सर्दी, डोकं जड असणं हे पण गायब होतं. लक्षात ठेवा, जर डोकेदुखी बरोबर उलटी, ताप 102च्या वर किंवा चक्कर येऊन पडत असाल तर हा घरगुती उपाय करू नका. ताबडतोब डॉक्टरांना दाखवा, कारण तो उष्माघात असू शकतो. घरगुती उपाय फक्त साध्या गरमीच्या डोकेदुखीसाठी आहे. उन्हाळा 3 महिने राहणार, गोळ्या 90 दिवस खाणार का? की 1 रुपयाचा कापूर वापरणार? निर्णय तुमचा आहे. तर मित्रांनो, आजचा हा 1 रुपयाचा उपाय कसा वाटला करून बघा आणि रिझल्ट काय आला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे दुसऱ्या कोणाला तरी मदत होईल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, फॅमिली ग्रुपवर शेअर करा, कारण गरमीचा त्रास सगळ्यांनाच होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला गरमीने होणारा त्रास नक्की लिहा. डोकेदुखीशिवाय अजून काय त्रास होतो? घामोळे, नाकातून रक्त, पोटाचे प्रॉब्लेम, जे काही असेल ते सांगा. आपण पुढच्या व्हिडिओत एक करून आपण सगळ्या प्रॉब्लेमचे घरगुती सोल्युशन काढू. तोपर्यंत तब्येतीची काळजी घ्या, पाणी प्या, थंड राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.